नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राज ठाकरे यांची तोप धडाडली आज पुण्यामध्ये. पिंपरी चिंचवड 19वा वर्धापन दिन आणि त्यांनी गुढीपाडव्याला दांडपट्टाच आता फिरवणार आहे. आता सारखं चाकूचुरी करत बसणार नाही मी आता. म्हणजे काय बॉम्ब गोळे टाकणार आहेत हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. कारण आपण गेल्या 2 टर्म बघितल्या विधानसभेच्या, लोकसभेच्या. राज ठाकरे साहेबांनी कशा कशा भूमिका घेतल्या, लाव रे तो व्हिडिओ, हे सुद्धा बघितलं. पण त्यांना यश काहीच आलं नाही. सभांना त्यांच्या गर्दी होती आणि ते स्पष्ट वक्ते आहेत, बोलतात ते दणदणीत, म्हणजे कुणाचही शिल्लक ठेवत नाहीत. हे आपण बघितलंय. पण आता उद्या गुढीपाडव्याला हा दांडपट्टा फिरवणार आणि त्यात घायाळ कोण होणार? नाहीतर दांडपट्टा फिरवत फिरवत स्वतःच परत घायाळ होणार का मनसे? कारण आधीचे जर का आपण पूर्व इतिहास बघत आलो आपण, तर नक्की काय मोदी शहा यांच्यावर तर किती तोप डागली, पण यश नावाचा प्रकार नाही. शरद पवार सुटले का तावडीतनं, उद्धव सुटले का तावडीतनं, देवाभाऊ सुटले का तावडीतनं, कोण सगळ्यांना त्यांनी त्यावेळेला घायाळ करण्याचा प्रयत्न केला. आज तर पिंपरी चिंचवडच्या मेळाव्यामध्ये त्यांनी गंगा मातेला सुद्धा घायाळ करून टाकलं. म्हणजे त्यांनी ते ठाकरेंची ती शैलीच आहे म्हणा. आणि त्याच्यासाठी तर गर्दी होत असती त्यांच्या सभांना, लाखोचा जनसमुदाय असतो. आज पण हा त्यांचा मनसे पक्षाचा त्यांचा वर्धापन दिन होता, त्यांचे कार्यकर्ते होते. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका स्पष्ट घेतली की गंगा ही प्रदूषित आहे आणि ते पाणी पिण्यात काही अर्थ नाही, असं त्यांना सांगायचं. म्हणजे विज्ञानवादी पण, हे ठाकरे कुटुंब विज्ञानवादी पण आहे, अंधश्रद्धेच्या मागे लागत नाही. हे आपण बघत आलोय, अगदी प्रबोधनकारांच्या पासून बघत आलोय. आणि राज ठाकरेंची भूमिका त्या बाबतीत स्पष्ट वक्तेपणा हे आपण पाहतोय. परंतु आता ठीक आहे, गंगा मातेला सुद्धा तुम्ही घायाळ करून टाकलं, नद्यांना घायाळ करून टाकलं, पण आता गुढीपाडव्याला तुम्ही कुणाला घायाळ करणार आहे? त्यामुळे ते पूर्वीच्या काळात एक गाणं मराठीतलं गाजत होतं, पप्पा सांगा कुणाचे वगैरे वगैरे, तसं आता राज ठाकरे नक्की सांगा कोणाचे. म्हणजे उद्या परत कुणावर तुम्ही आता उद्धवांच्यावर तुम्ही अटॅक करणार? टार्गेट कोण तुमचं? देवाभाऊ आहेत, मोदी आहे, शहा आहेत, काय एकनाथ शिंदे? कारण टार्गेटवर बरेच असणार त्यांच्या. मग आत्ता नक्की काय चाललंय? बऱ्यापैकी बीडचं प्रकरण गाजले, सगळी प्रकरणं निघणार ती, त्याच्यामध्ये कोणीही सुटणार नाही. आता धनंजय मुंडे सुद्धा सुटणार नाहीत. असं एकंदर त्यांचं सध्या जे वातावरण चाललेलं आहे त्याच्यावर त्यांना बोलावंच लागेल आणि बोललंच पाहिजे. कारण उद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असं बोललं जाते. कदाचित त्याच्या बाबतीत सुद्धा काही घोषणा होणार आहे का उद्धव राज सुद्धा एकत्र येणार आहेत, असे सुद्धा आता चर्चा चालू झालेल्या आहेत परत. कारण संजय राऊत साहेब सुद्धा मधल्या काळात सौम्य झालेले दिसले. राज साहेबांच्या बद्दल सुद्धा ते चांगलं बोलल्याचं दिसतंय कुठं. म्हणजे हे एकत्र आले तर भाऊ एकत्र यावेत अशी भूमिका बऱ्याच कार्यकर्त्यांची पण आहे ती. पण तसं होईल असं चित्र अजिबात दिसत नाही. कारण एवढं ते इतकं ताणले की ते तुटलंय. पण राजकारणात कसं असतं, तुटत नाही, बऱ्यापैकी लगेच एकत्र येतात. परंतु हे भाऊबंदकी नावाचा प्रकार असल्यामुळं हे जुळेल अशी परिस्थिती आत्ता तर दिसत नाही. पण उद्याचं राजकारण काय होईल सांगता येत नाही. कारण उद्धव ठाकरे आणि देवाभाऊ सुद्धा एकत्र येऊ शकतात असं बोललं जाते. त्यावेळेला राज ठाकरे साहेबांची भूमिका नक्की काय राहणार हे बघण्यासारखं असणार आहे. दांडपट्टा म्हणजे एकदम पुढं टोकालाच गेलेत ते. म्हणजे काहीतरी फार मोठं काहीतरी बोलतील आणि वार करतील आणि इतका दांडपट्टा फिरवू नका की मनसेच परत उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घायाळ होऊ नये. कारण राजकारण कसं चाललंय बघा ना आता, कधी कोण एकत्र येईल सांगता येत नाही. महाविकास आघाडीतले सुद्धा काही मंडळी, काही आमदार हे फुटण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय. महायुतीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे विरुद्ध देवाभाऊ, देवेंद्र फडणवीस असं सुद्धा चित्र दाखवलं जाते नाही, बऱ्यापैकी चाललेलंच आहे. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जो काही कारभार झालाय, तर तानाजी सावंत मंत्री होते, आरोग्यमंत्री होते. आपण पाहतोय कसे वाद चाललेत. त्यांनी केलेले काही गैरव्यवहार आहेत असे आरोप होतात त्यांच्यावर. तानाजी सावंतही ते खोडून काढायचा प्रयत्न करतायत. नक्की काय ते अजून बाहेर आलेलं नाही आहे, कारण आता हे कोर्ट मॅटर सुद्धा होतील. परंतु अशा वेळेला
हे भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि त्याला देवाभाऊ कडक झालेले दिसतात. ते सगळ्याला स्थगिती स्थगिती स्थगिती, आणि काय काय वेळेला म्हणतात मी उद्धव ठाकरेंच्या सारखे स्थगिती देत नाही, पण चर्चा तर आहेत. पण गैरव्यवहाराचं जर का एखादं प्रकरण आलं तर स्थगिती देणं हे उचितच आहे ना. दिली म्हणून बिघडलं कुठं? भ्रष्टाचार जिथं असेल तो थांबला पाहिजे, झालेला असेल त्याची चौकशी झाली पाहिजे, आणि त्यात देवाभाऊंचं धोरण काही चुकीचं असेल असं मला वाटत नाही. परंतु ते एकनाथ शिंदेना दुखवत असेल, दुखावले जाणार असेल, कारण त्यांचे एक मंत्री आता आरोग्यमंत्री, त्यांना भेट सुद्धा देवाभाऊंनी नाकारली, हे सगळ्या मीडियामध्ये आलं. मग अशा वेळेला राज ठाकरे ही सगळी प्रकरणं काढणार, दानपट्टा फिरवणार. मग ते फिरवल्यानंतर भारतीय जनता पक्षाला नाराज करणार, एकनाथ शिंदेना नाराज करणार. उद्धव ठाकरेंच्यावर तोप डाकतायच तुम्ही, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. परंतु हे सत्ताधीश आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांना तुम्ही दुखावणार का? कारण उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका राज ठाकरेंना पाठीशी राहण्याची, एकंदर देवाभाऊंचं स्टेटमेंट बघितली आधीची तर त्याची आहे. त्यामुळे नक्की हा दानपट्टा फक्त उद्धवजींच्याच बाबतीत असेल, एकनाथ शिंदेच्या बाबतीत असेल, भाजपच्या बाबतीत नसेल असंही बोललं जाते ना आज. कारण देवाभाऊंचं सॉफ्ट कॉर्नर आहे राज ठाकरे साहेबांना, त्यांना ते भेटले मुख्यमंत्री झाल्यावर. हे काही कुठं दिसत नाही का? सगळं दिसतंय. त्यामुळे आता चाकू तलवारी हे नाही, आता डायरेक्ट दानपट्टा काय होणार आहे आणि ह्याच्यात घायाळ कोण होणार आहे, आणि दानपट्टा फिरवून फिरवून नक्की त्याचा परिणाम काहीतरी झाला पाहिजे. मनसेचे उमेदवार मुंबईमध्ये चांगले, आता सगळ्या महाराष्ट्रात उर्वरित बघितलं तर त्यांचं, पश्चिम महाराष्ट्रात पण काही नाही आहे, मराठवाड्यात काही नाही आहे, पुण्यामध्ये बऱ्यापैकी आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पण हे सगळं भरून काढायचं असेल तर तो दानपट्ट्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे गुढीपाडव्याला. एवढंच या निमित्तानं राजकारणात मनसेला बळकटी आली पाहिजे, कार्यकर्त्यांना ताकद आली पाहिजे. नुसतं खळण खट्याकनं काहीही होणार नाही. काहीतरी विधायक भूमिका घेऊन मनसे कार्यकर्ते समोर आले पाहिजेत, आणि जनतेमध्ये सुद्धा नाही, मनसे आम्हाला न्याय द्यायला आहे, आम्हाला न्याय देतात असं म्हटलं गेलं पाहिजे. नुसतं खळण खट्याक असं जर का आरोप होत असेल, हे सुद्धा खोडायची गरज आज आहे. हा दानपट्टा योग्य त्या ठिकाणीच बसला पाहिजे, त्याचा शॉट. एवढंच या निमित्तानं आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.